हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की राजमा हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं आणि कॅलरीज देखील कमी आहेत। त्यामुळे राजम्याची नाश्त्यासाठी किंवा लंचसाठी अगदी झटपट होणारी पौष्टिक रेसिपी आज आपण बनवणार आहोत। चला तर सुरुवात करूयात। राजमा रात्रभर भिजत ठेवला होता। सकाळी यातील पाणी काढून घेतलं आणि यामध्ये थोडंसंच पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि कुकरमध्ये टाकून घेणार आहे। आता कुकरची हाय फ्लेमवर 1 शिट्टी आणि मीडियम फ्लेमवर 4 ते 5 शिट्टी करून घ्यायची आहे, जेणेकरून राजमा हा व्यवस्थित शिजला जाईल। पाणी वापरताना कमी वापरायचं, कारण काय होतं आपण यातील पाणी वापरणार नाही आहोत, त्यामुळे हे पाणी वायाच जाईल। आता आपल्याला हंकड पाहिजे आहे यासाठी रेसिपीसाठी, तर त्यासाठी मी गाळणी किंवा चाळणी घ्यायची, त्यामध्ये हे दही टाकून घ्यायचं, जेणेकरून यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल। याच्यासाठी दुसरी एक पद्धत म्हणजे रात्रभर तुम्ही दही कॉटनच्या कपड्यामध्ये असं टांगून ठेवू शकता, जेणेकरून त्यातील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि आपलं हंकड तयार होईल। आता मी हे अशा पद्धतीने बनवून घेणार आहे। आता हे साईडला ठेवते आणि दुसरीकडे ज्या भाज्या लागत आहेत त्या कट करून घेणार आहे। आता भाज्यांमध्ये मी प्रामुख्याने काकडी घेतलेली आहे आणि काकडी किसून घेतली, त्यातील अतिरिक्त जे पाणी आहे ते मी साईडला टाकून देणार आहे। किंवा तुम्ही जर फेस पॅक बनवणार असाल किंवा तुम्हाला चेहऱ्याला लावायचं असेल तर हे पाणी तुम्ही नक्कीच वापरू शकता। मस्त टोमॅटो, ढोबळी मिरची, कांदा, गाजर घेतले किसून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता गाजर किसून घेतले, कांदा, ढोबळी मिरची आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे उभे, आणि मस्त आपला हा राजमा देखील तयार आहे। यातील मी एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे। या ज्या भाज्या आहेत त्या देखील यामध्ये मिक्स करून घेणार आहे। यामध्ये तुम्ही कोबी वापरू शकता, त्याचबरोबर तुम्हाला जर स्वीट कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे वापरायचे असतील तर ते वापरू शकता। कोणत्याही भाज्या अतिरिक्त ॲड करायच्या असतील तर करू शकता, किंवा तुम्हाला ह्या भाज्या कच्च्या नको असतील तर तुम्ही हलक्याशा तेलामध्ये या फ्राय देखील करू शकता। मोठ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलं, यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। राजमा शिजवताना देखील मीठ वापरलं होतं, त्यामुळे हे बेताचंच वापरायचं। जे हंकड आहे ते देखील वापरायचं आहे। हंकड बनवण्यासाठी सोपी पद्धत सांगितलेली आहे, नक्कीच ट्राय करू शकता। त्याचबरोबर आता दही घट्ट होतं, घरी बनवलेलं दही असल्यामुळे हे घट्ट दही बनवायचं कसं याची रेसिपी देखील मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। व्हिडिओच्या शेवटी लिंक देईल, ती देखील तुम्ही चेक करू शकता। कारण घट्ट दही असेल तर हंकड बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही, कारण त्या दह्यामध्ये जास्त पाणीच नसतं। आता पाऊण चमचा जिऱ्याची पूड टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं म्हणजे पाव चमचा लाल तिखट। मस्त आता हे छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये हवे तर तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची वापरू शकता, पण मी लाल तिखट वापरलेलं आहे, कारण त्याची चव देखील खूप छान अशी लागते। मस्त मिक्स करून घ्यायचं आणि या ठिकाणी आपली ही ब्रेकफास्ट किंवा लंच रेसिपी बनवून तयार झालेली आहे। अगदी पौष्टिक आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। कमी कॅलरीजयुक्त राजम्याची ही रेसिपी वजन कमी करण्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता, किंवा तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही ही नक्कीच बनवा। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि याआधीच्या मी डाएट रेसिपी ज्या शेअर केलेल्या आहेत त्या देखील चेक करायला विसरू नका।